तब्बल 2 वर्षांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पुन्हा एकदा एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलं। मात्र या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं याचिका दाखल केली आणि आता याच याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी अखेर मुहूर्त ठरलाय। शिवसेना हे नाव, पक्षचिन्ह धनुष्यबाण, 2 त्रिकोणी शंकू असलेला भगवा झेंडा, डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्याखाली कोरलेलं शिवसेना असे वापरण्याचे अधिकार केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने 2022 मध्ये पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरण्याबाबतचा निर्णय असंवैधानिक असल्यानं रद्द करावा अशी मागणी करणारा अर्ज केला होता आणि त्या अर्जावर आता त्वरित सुनावणी घ्यावी अशी उद्धव ठाकरे यांच्यातर्फे सुप्रीम कोर्टामध्ये मागणी करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या नियमित न्यायपीठासमोर ही सुनावणी आता 14 जुलैला घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक चुकीचा असंवैधानिक स्वरूपाचा निर्णय देऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलं आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक, नंतर विधानसभा निवडणूक आणि आता महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे। अशा वेळेस सातत्याने 17/2/2023 रोजी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात करण्यात येत आहे। आज 4 तारखेला सिनियर काउन्सिल देवदत्त कामत आणि ॲडव्होकेट रवी अडसुरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे ही केस मेन्शन केली की अर्जंटली याचं हिअरिंग घ्यावं आणि लवकरात लवकर हा निकाल लागणं आवश्यक आहे अशा स्वरूपाची मागणी केली। परंतु न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांनी सांगितलं की जे रेग्युलर बेंच आहे त्याच्यासमोरच नियमितपणे ही केस लागेल आणि त्यामुळे 14 जुलै ही तारीख सर्वोच्च न्यायालयामध्ये नक्की करण्यात आलेली आहे, ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबद्दल जो निर्णय दिला तो चुकीचा आहे की बरोबर आहे याबद्दलची सुनावणी होईल। महत्वाचं म्हणजे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन आणि अलॉटमेंट ऑर्डर 1968 नुसार केवळ सिम्बॉलबद्दलचाच निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असताना त्यांनी शिवसेना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदेंना वापरायला देणं हे मुळातच चुकीचं आहे अशा स्वरूपाचा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच शिवसेना हे नाव वापरता आलं पाहिजे, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरता आलं पाहिजे आणि 2 आडव्या शंकूंचा असलेला भगवा ध्वज जो आहे तो सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आहेत। डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्याखाली शिवसेना हे नाव कोरल्यासारखं लिहिलेलं जे आहे ते सुद्धा वापरण्याचे अधिकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला असले पाहिजे अशा स्वरूपाची मागणी या तात्पुरत्या आणि महत्वाच्या अर्जामध्ये केलेली आहे। एकनाथ शिंदे या गटाचे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव वापरण्याचे अधिकार काढून घेतले पाहिजे अशी सुद्धा मागणी याच्यात करण्यात आलेली आहे। 14 जुलैला नियमित न्यायपीठासमोर हे प्रकरण लागेल आणि त्या दिवशी याच्यावर युक्तिवाद होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। तब्बल 2 वर्ष या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होऊ शकलेली नव्हती। आता मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय लवकरात लवकर घेतला जावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून असेल। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।